त्यांनी सुपारी घेतलेली आहे आणि त्यांनी ही सुपारी घेतली। या समाजाला 78 वर्षे अंगावर गोदड टाकून झोपवलं, अजून 50 वर्ष यांच्या अंगावर गोदड टाकून यांना झोपवायचंय। पण आम्ही आझाद क्रांती सेना हे कदापि होऊ देणार नाही। आम्ही मेलो तरी चालेल, आमच्या छातीवर गोळ्या घातल्या तरी चालेल, पण या समाजाला खरं सांगण्याचं काम आम्ही जिवंत असेपर्यंत करत राहू, जिवंत असेपर्यंत करत राहू। म्हणून आम्ही आझाद क्रांती सेनेच्या माध्यमातून हातामध्ये आम्ही मशाल घेतलेली, ही पेटलेली मशाल आहे, ही धगधगती मशाल आहे। आणि आता मी बोलत असताना दीपक क्षीरसागरना सांगितलं, ही मशाल आम्ही कुठल्याच परिस्थितीत विझू देणार नाहीत। मी माझ्या रक्ताचं तेल करून या मशालीमध्ये ओतेन आणि ही मशाल जिवंत ठेवेन। बाबासाहेबांच्या, अण्णाभाऊंच्या आणि महात्मा ज्योतिराव फुले आणि लहुजींच्या विचारांची ही मशाल आहे। म्हणून आम्हाला काम करत असताना आता हे बोललं पाहिजे का नाही बोललं पाहिजे हे मला माहित नाही। कदाचित खरं बोलल्यावर वाईटही वाटतंय, पुन्हा समाज म्हणतो हे असं कसं। आता झेंडा जर विचार केला तर अण्णा भाऊचा तर लाल झेंडा होता, बरोबर आहे ना? अण्णा भाऊंचा तर लाल झेंडा होता, पण ह्यो पिवळा कुठून आलाय मलाच माहित नाही, कुठून आलाय मलाच माहित नाही। आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, अण्णा भाऊ साठेंचे बंधू शंकर भाऊ साठे, लाईव्ह करायला कर कोणी, लाईव्ह मध्ये दाखवा। हे सगळ्या मांगा इथल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या मांगा महाराणी बघितलं पाहिजे। अण्णा भाऊ साठेंचे बंधू शंकर भाऊ साठे यांची मुलाखत शरद गायकवाड नावाच्या मांगाच्या विद्वानाने घेतली। सक्के अण्णा भाऊचे भाऊ अण्णा भाऊच्या सोबत सावली सारखे सोबत असायचे। त्यांची मुलाखत घेतली आणि त्यांना विचारलं, शंकर भाऊ तुम्ही आरपीआय मध्ये कसं काय काम करताय? त्यावेळेस शंकर भाऊ साठे त्या शरद गायकवाडला म्हणाले, शरदराव, अण्णा भाऊ साठे शेवटच्या क्षणाला मरायच्या अगोदर मला म्हणले, आपला लय छळ झाला, इथून पुढे आपल्याला आंबेडकरी चळवळीत काम करायचंय शंकर भाऊ। त्या अण्णा भाऊनी सांगितलेलं आहे। राजेश घोडे गळ्यात निळा घालून फिरतो, येडा नाही, कळू द्या सगळ्या महाराष्ट्राला बी, कळू द्या कशासाठी। अरे ह्याच्यात माझा स्वार्थ आहे। माझा स्वार्थ काय? तर माझा समाज बदलला पाहिजे, माझा समाज ताकदवर झाला पाहिजे, माझा समाज आणि बाबासाहेबांचं वाघिणीचं दूध आहे जे शिक्षण आहे ते शिक्षण घेतलं पाहिजे आणि वाघासारखी डरकाळी फोडली पाहिजे, हा माझा स्वार्थ आहे। या समाजाला खरं कळावं आणि खरं सांगणं की माझी जबाबदारी आहे आणि ते सांगण्याचं काम आणि कर्तव्य माझ्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत करेल। माझी एवढीच आपल्याकडून अपेक्षा आहे, ते तरुण तरुण लहान लहान मुलं आहेत, या मुलांना कसल्याच परिस्थितीत तुम्ही कारखान्याला सोबत घेऊन जाऊ नका, कसल्याच परिस्थितीत जाऊ नका। भले तुम्हाला कारखाना सोडावं लागत असेल तर सोडून द्या, या लेकरांना शिकवा, हे उद्याचं भविष्य आहे। उद्याचा याच्यामध्ये मला कलेक्टर दिसतोय, उद्याचा याच्यामध्ये मला एसपी दिसतोय, उद्याचा याच्यामध्ये मला एखादा मोठा अधिकारी दिसतोय, पण यांना शिकवा। तुम्ही जर ह्यांना शिकवलंच नाही तर हे बनणार कशी आहे? तुमची परिस्थिती बदलणार कशी आहे? किती दिवस म्हणून ऊस तोडणार आहेत? आता ऊस तोडायच्या सुद्धा मशीन आलेल्या आहेत, भविष्यात ऊस तोडायचं सुद्धा काम तुम्हाला मिळेल का नाही मिळेल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। म्हणून माझ्या रक्तामासाच्या माणसाला माझं एवढंच सांगणं आहे की तुम्ही आता बदला, आता बदललं पाहिजे। आता जर आपण बदललो नाही तर आकाशातला बाप येऊन तुम्हाला खरं कोणी सांगणार नाही, ते लक्षात घ्या। म्हणून माझ्या माय मावल्यांना माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे। मी हे सांगत असताना माझ्या आतड्याला पीळ पडतोय, माझ्या आतड्याला पीळ पडतोय। गुडघे पोटाकडे वळत असतात, पाठीकडे वळत नसतात, अशी खेड्यातली मन हे लक्षात घ्या। हे का सांगतोय की माझी जबाबदारी आहे, की माझी जबाबदारी आहे। अरे साता समुद्राच्या पलीकडे जा तुम्ही बघा, काळ्या निगरू सुद्धा बाबासाहेबांचा जय घोष करायला लागले। काळे निगरू साता समुद्राच्या पलीकडं। राहिला प्रश्न महारांचा, महार फक्त महाराष्ट्रातच आहेत, भारतात देशात नाही, लक्षात घ्या। देशात बाबासाहेबांची चळवळ कोण चालवतंय?
उत्तर प्रदेश मध्ये काम करणारे कांशीराम कुण्या जातीचे आहेत लक्षात घ्या। उत्तर प्रदेश मध्ये चंद्रशेखर आझाद जो काम करतोय कुण्या जातीचं आहे लक्षात घ्या। तिकडे गुजरात मध्ये काय नाव त्याचं ते गुजरात मधला जिग्नेश मेवाणी कुण्या जातीचा आहे लक्षात घ्या। तुम्हाला या गोष्टीचा विचार करावा लागेल। तुम्ही जर या गोष्टीचा विचार केला नाही येणाऱ्या काळामध्ये समाजाचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही। म्हणून समाज बांधवाला माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे, आता काही झालं तरी चालेल पण लेकरांचं शिक्षण मात्र बंद होऊ देऊ नका। माझ्या माय माऊलीला माझी एवढीच हात जोडून कळकळीची विनंती आहे। माझ्या माईने लेकरांना सांगितलं पाहिजे, हे बघ बाबा आम्ही दोघं तो बाप आणि मी गेली 10 वर्षे ऊस तोडतोय, त्या कोयत्याने आमच्या हाताला घट्टे पडलेले आहे। अजून 10 नाही अजून 20 वर्ष कोयते हातात घेऊन ऊस तोडतो। तुला एवढं शिकायचंय की तुला या बीडचा कलेक्टर होऊन घरी वापस यायचं। ही ताकद ही ताकद नसता आपण टीव्ही लावतो आणि बसतो। बाबासाहेब आंबेडकर कसे घडले माहितीये का तुम्हाला? बाबासाहेब आंबेडकर घडण्यामध्ये त्यांच्या वडिलांचा सिंहाचा वाटा आहे। रात्री 3 वाजता रामजी बाबा उठायचे, रात्री 3 वाजता उठून बाबासाहेबांना अभ्यास करायला बसवायचे, हे लक्षात घ्या। म्हणून बाबासाहेब आंबेडकर या देशाचं संविधान लिहू शकले। माय बापाशिवाय लेकरू बदलू शकत नाही, कुणीच माय पोटातून शिकून येत नाही, लेकराला शिकवावं लागतं। म्हणून माझ्या माईला आणि त्या लेकराच्या बापाला सुद्धा माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे की तुम्ही नाही तर तुम्हीच लेकराच्या अगोदर जर टीव्हीचा रिमोट घेऊन बसला तर हे लेकरू काय करणार? त्याला अभ्यासाला बसवा, त्याला पुस्तक घ्यायला लावा हातात, त्याला वही घ्यायला लावा, त्याला पेन घेऊन लिहायला लावा। तुम्हाला काही येत नसलं तरी त्याला म्हणा, चल मला 12 आकडी वाचून दाखव, चल मला पुस्तक वाचून दाखव, चल मला वहीवर लिहून दाखव। म्हणून माझ्या माय मावल्याला माझे तुमचं लेकरू म्हणून एवढी हात जोडून कळकळीची विनंती आहे की तुम्ही लेकरांना हे संस्कार लावा। तुमचं लेकरू नक्कीच एसपीनाच्या कलेक्टर झाल्याशिवाय राहणार नाही। तुम्ही जर रोज उठून 1 घंटा जरी लेकरांना हे शिक्षण दिलं आणि ते लेकरू जर मोठा अधिकारी झालं नाही तर या राजेश घोडेला 2 बुटं मारा, ते झाल्याशिवाय राहणार नाही। हे तुम्हाला मी या विनंती करतो। म्हणून तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये या विचाराने चालावं लागेल। आता जागतिकीकरण इतकं मोठं झालेलं आहे, खाजगीकरण इतकं मोठं झालेलं आहे, याच्यामध्ये आपण संपून जाण्याच्या मार्गावरती आहे। महाराष्ट्रातल्या 1,500 शाळा बंद झाल्या। का बंद झाल्या? का बंद झाल्या? आम्ही जातीच्या नावाने एकत्र येतो आणि सगळ्या गोष्टी करतो, पण शाळा आमच्या लेकरांचं जीवन आहे। शाळा आम्हाला कलेक्टर घडवणार आहे, शाळा आम्हाला एसपी फौजदार घडवणार आहे, पण या महाराष्ट्रातल्या 1,500 शाळा बंद झाल्या, एकही मोर्चा निघाला नाही। हे लक्षात घ्या, एक सुद्धा मोर्चा निघाला नाही। कुणाचे लेकर जाणार आहेत जिल्हा परिषदच्या शाळामध्ये? गरीब शेतकरी, शेतमजूर, ऊसतोड कामगार यांचीच लेकर शाळात जाणार आहे। परंतु त्या शाळा बंद होताना सुद्धा लोकांनी फक्त बघितल्या, त्या बंद होऊ दिल्या। आणि उद्या या मल्टीनॅशनल कंपन्या ह्या देशात येणार आहेत। माझ्या समाज बांधवांनो हे लक्षात घ्या, परदेशातल्या कंपन्या आपल्या देशात येणार आहेत आणि त्या कंपन्यांना यांना मजूर हवेत, यांना मजूर पाहिजेत। आणि तुमचे लेकर जर चांगले शिकले तर त्यांच्या कंपन्यात मजुरी कोण करेल? म्हणून महाराष्ट्रातल्या शाळा